नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला इनसाइड MPSC या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आयोगानं नुकताच फायनल आन्सर की रिलीज केली आहे. आणखी यात 2 क्वेश्चन कॅन्सल झालेले आहे, आणखी 5 क्वेश्चनमध्ये चेंज केलेला आहे. याच्यामुळे विद्यार्थ्यांचा स्कोअरमध्ये खूप उतार-चढाव झालेला आहे. सहसा तर सर्वांचा स्कोअर कमी झाला आहे, काही विद्यार्थी आहे त्यांचा वाढलेला आहे. तर त्याच्यासाठी मी एक पोल घेतला होता माझ्या चॅनलवर आणि त्या पोलचे रिझल्ट आलेले आहे. तर आता सर्वांना एक अनसर्टिनिटी आहे का किती तुमचा स्कोअर वाढणार किंवा कमी होणार ना, का कट ऑफ लागू शकते. त्याच्यासाठी हा एक छोटूसा व्हिडिओ मी तयार करत आहे. तर बघा, हा पोलचा रिझल्ट असा आला आहे. बघा ना तुम्ही. तर 25% लोकांनी सांगितलं आहे का त्यांचा स्कोअर 2.5 ते 5 मार्काने त्यांचा स्कोअर कमी झाला आहे. त्याच्यानंतर 21% अशी आहे का ते 5 मार्कापासून तर 7.5 मार्कापर्यंत कमी झाला आहे ना. 21% ते आहे का त्यांचं 10 मार्कापर्यंत सुद्धा कमी झालं आहे. आणखी 17% लोक आहे त्यांचं 12.5 पर्यंत कमी आहे. आणखी वाढलेलेही आहे खूप सारे लोकांचे मार्क ते सुद्धा आहे त्यांचे 5 मार्कापर्यंत वाढले आहे, त्यांचा 16% आहे. तर याचा एक एव्हरेज जर का काढलो आपण तर आपल्याला माहिती पडते एक 6 ते 7 मार्काचा डिक्रीज होऊ शकतो कट ऑफमध्ये. जर विचार करत असाल, सर्वजण बोलत होते का 125 किंवा 122, 23, 24, 25 जे किंवा जो सुद्धा जे कट ऑफचा एक अंदाज लावले होते त्याच्यापेक्षा 6 ते 7 मार्काचा कट ऑफ कमी जाऊ शकतो. तर बघा, एक तर हे सुद्धा आहे. आणखी आपण एक्झाम दिलं होतं तेव्हासुद्धा आपल्याला माहिती होतं का खूप सारे विद्यार्थी आले नव्हते, ॲब्सेंट होते, क्वेश्चन अनसर्टेन होते. यावरचे खूप सारे चेंजेस झाले ते MPSCनं दिले होते. त्याच्यानंतर आणखी एक आता जे आयोगानं जे ॲन्सर की चेंज केली आहे त्याच्यानुसार खूप सारे म्हणजे लोकांचे मार्क्स कमीच झाले. आणखी एक समजला नाही आयोगानं तो फूड सिक्युरिटीवाला क्वेश्चन का बरं कॅन्सल म्हणजे इनकरेक्ट दिला आहे दोन्ही, हे सुद्धा एक समजलेलं नाही. त्याच्यामुळे असं मला वाटतं का 2 क्वेश्चन जे कॅन्सल झाले आहेत ते आणखी तो फूड सिक्युरिटीवाला जे अभ्यास करत होते मुलं त्यांचं सर्वांचं ते बरोबरच असणार. त्याच्यामुळे असं वाटतं का 6 मार्कात कमीत कमी तर कट ऑफ कमी होणारच आहे. त्याच्यानंतर हे सुद्धा आहे, विद्यार्थीसुद्धा कमी होते. तर एक अंदाज आहे आपला. अंदाजानुसार आपण मागंसुद्धा बोललो होतो का म्हणजे काय कट ऑफ असणार, तर एक कट ऑफ आपण सांगितलं होतं का हा एक कट ऑफ लागणार. पण मला तरी वाटतं 115 ते 118 या दरम्यानमध्ये कट ऑफ लागणार जनरलचा. आणखी मग त्याच्यानुसार तुम्ही बघू शकता. एक जनरल हा मेलचा बद्दल बोलत आहो मी. फिमेलबद्दल जर बोलायचं असेल तर आपण 105 ते 108पर्यंत समजू शकता, 108पर्यंत. तर एवढा कट ऑफ लागन हा एक अंदाजा आहे. त्याच्यानुसार तुम्ही बाकीचे सुद्धा कट ऑफ बघू शकता. धन्यवाद, तुम्ही इथपर्यंत माझा ऐकले. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.